अंघोळ झाली आणि सकाळी-सकाळी डायरेक्ट कॅमेरा हातामध्ये. त्यानंतर मग नाश्ता करायची वेळ झाली होती. नाश्ता करायला घेतला आणि नाश्त्यामध्ये आज होतं खोबरं आणि शेंगदाण्याची चटणी आणि सोबतच तांदळाचे घावणेसुद्धा होते. त्यानंतर छान अशी मी डिश रेडी केली आणि चला आता मी हॉलमध्ये जाते आहे. चला तर या ब्रेकफास्ट करायला. त्यानंतर मग मी हॉलमध्ये आले आणि मुलांसोबत बसून खाल्ला. त्यानंतर मग मी थोडा वेळ आराम केला आणि लगेचच मग मी आरसा वगैरे आज ड्रेसिंग टेबलचा पुसून घेतला होता. तर आरशामध्ये मस्त असे पोजेस द्यायचं काम चाललेलं होतं आणि सोबतच आज मला जायचं होतं आईला हॉस्पिटलला घेऊन डेंटिस्टकडे. तर त्यानंतर मग मी असं ठरवलं की चला आता रेडी होऊया. रेडी झाल्याच्यानंतर मुलांसोबत बघा माझे मुलंसुद्धा आणि मीसुद्धा कशी पोजेस देत आहोत. त्यानंतर मग आम्ही निघालो. निघाल्याच्यानंतरसुद्धा म्हटलं चला आता जायचंच आहे, तर आपण कॅमेरा ऑन करूया. बाहेर गेल्याच्यानंतर बघा गाडीसुद्धा रेडी होती. गाडी सोबत माझ्या मुलं आणि माझे मिस्टर होते आणि बाय द वे मी आज साडी नेसलेली आहे. तर कशी दिसतीये मी? तर आता निघालेलो आहोत. तर तुम्हाला माहीतच आहे आपल्या पुण्यामधलं ट्रॅफिक कसं आहे. ट्रॅफिकमध्ये जाताना आम्हाला झाला उशीर आम्हाला झाला आणि तोपर्यंत माझ्या आईची ओ-पी-डी झालेली होती. म्हणजे डेंटिस्ट मॅडमनी तिचे दात वगैरे चेक केले होते. आईला खूपच त्रास होत होता. त्यामुळे मग आम्ही असं वाटत होतं की उडून जावावं का काय असं. पण काही करू शकत नाही ना ट्रॅफिकमुळे आपण जसं आपलं मोकळं ट्रॅफिक होईल तसं आम्ही गेलो. मग पोहोचलो तोपर्यंत आईची ओ-पी-डी झालेली होती. तर कसा वाटला व्लॉग? कमेंट करा, लाईक करा.